तुम्ही जर डिजिटल क्रिएटर असाल तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी जे आहे ते एक माईक शोधायचा प्रयत्न 100% करत असाल. पण आज मी जो माईक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्याची हाईप जी आहे ती संपूर्ण मार्केटमध्ये एवढी झालेली आहे ना, त्यामध्ये सगळेजण विचारतात की बाबा हा माईक घेतला पाहिजे की नाही पाहिजे. त्याच्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. त्या माईकचं नाव आहे हॉलीलँड लार्क A1. हा जो माईक आहे हा मी परचेस केलेला आहे. ज्यामध्ये ह्याची प्राइसिंग जर बघितलं तर ऑलमोस्ट 5400च्या आसपास येतं विथ चार्जिंग केस. तुम्ही जर फक्त माईक्स घ्यायचा प्रयत्न केला आणि रिसिव्हर घ्यायचा प्रयत्न केला तर ते 4200च्या आसपास जे आहे ते तुम्हाला मिळतं. पण तुम्ही चार्जिंग केस जर घेतलेली असेल ह्यासोबत तर तुम्हाला फायदा असा होतो की प्रॉपरली हे सेटअप होतं, याच्यामध्ये चार्जिंग पण होत राहतं. ऑलमोस्ट 54 तासाची जी आहे ती रेंज ह्याला मिळते. पण आता जो माझा आवाज ऐकताय हा डायरेक्टली हॉलीलँड लार्क A1 या माईक मधूनच आवाज ऐकताय. प्लस तुम्हाला एक गोष्ट सांगतो की खूप लोक बाहेर जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन व्हिडिओ बनवतात, डिस्टन्सच्या रिव्ह्यू करतात. ऍक्च्युअली मध्ये जर बघायला गेलं मित्रांनो तर आपल्याला त्या डिस्टन्सची काही देणं घेणं नसतं. आपल्याकडनं खूप क्वचित वेळा जे आहे ते असं होतं की आपण खूप लांब आहोत, इथे आपला कॅमेरा आहे, आपण 200 मीटर लांब गेलोय, तिथून आपल्याला ऑडिओ रेकॉर्ड करायचे असं खूप क्वचित होतं. त्यामुळे त्या टेस्टची जी आहे ती गरज बिलकुल नाहीये. तुम्ही जेवढं जवळ असाल, माईक लावलाय, तुमच्या हातातच फोन असणार आहे किंवा तुमच्या मित्राकडे फोन असणार आहे, जवळचा असणार आहात तुम्ही, त्यामुळे त्या गोष्टीची चिंता करू नका. डायरेक्टली ऑडिओ जे आहे ते एकदम खतरनाक येते. प्लस आता जो आहे तो नॉईस कॅन्सलेशन माझा ऑन आहे, त्यामुळे हा असा आवाज तुम्हाला येतोय. नॉईस कॅन्सलेशन जर ऑन करायचं असेल, ऑफ करायचं असेल तर एकदा फक्त याला टॅप करायचं. आता जो आहे तो नॉईस कॅन्सलेशन जे आहे ते माझं ऑफ झालेलं आहे. त्यानंतरचा आवाज आणि अगोदरचा आवाज यामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला ना, नक्की मला कमेंट करून सांगा. प्लस मी काही क्लिप्स ज्या आहेत त्या टाकायचा प्रयत्न करेल. आता जो मित्रांनो तुम्ही माझा आवाज ऐकताय हा डायरेक्टली माझ्या फोनच्या मायक्रोफोन मधून जो आहे तो तुम्ही ऐकताय. पण तुम्हाला जर डिफरन्स प्रॉपरली बघायचा असेल तर तुम्ही माझ्या माईक सोबतचा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओला थोडंसं कम्पेअर करून बघा आणि मग त्यावेळी तुम्हाला समजेल की यार किती फरक जो आहे तो पडत आहे. ह्या विथ माईकचा आणि विदाउट माईकचा हाच डिफरन्स असणार आहे. प्लस या बॉक्समध्ये काय काय येतं तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? एक चार्जिंग केस येते, त्यानंतर ह्याचे काही जे कागदपत्र असतात ते येतात. कागदपत्र आल्यानंतर त्यानंतर हे माईक येतो आपल्याकडे, केस येते, त्यानंतर ते विंड मफ येतात. हे असे 2-4 गोष्टी येतात. प्लस आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा माईकची क्वालिटी कशी आहे. तर मित्रांनो माईकची क्वालिटी अतिशय उत्तम आहे. आता मी इंडोर जी आहे ती व्हिडिओ शूट करतोय, पण डेफिनेटली येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते मी बाहेर कुठे गेलो त्यानंतर देखील तिकडे शूटिंग करायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला ही जी ऑडिओ क्वालिटी जी आहे ती सांगायचा प्रयत्न करेल. आता परत एकदा आपण नॉईस कॅन्सलेशन जे आहे ते ऑन करूया. आता नॉईस कॅन्सलेशन जे आहे ते आपलं ऑन झालेलं आहे. प्लस या जे हा तुमचा माईक आहे या माईकला तुम्ही मोबाईल थ्रू त्यांचं एक ॲप आहे, हॉलीलँडचं ॲप आहे, ते त्यात जाऊन देखील तुम्ही प्रॉपरली जे आहे ह्याला सेटअप करू शकता. मोनो ठेवायचे का स्टिरिओ ठेवायचे किंवा ह्याची डेसिबल किती ठेवायची तुम्हाला, 1 पासून ते 6 पर्यंत याची डेसिबल व्हॅल्यू असते की किती जास्त प्रमाणामध्ये हा जो आहे तो आवाज तुमचा कॅप्चर करेल. आता मी हे ॲक्च्युली ठेवलेलं आहे 5 किंवा 6च्या आसपास जे ठेवलेलं आहे. प्लस ॲडिशनल गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही इको वगैरे या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी देखील करू शकता त्या ॲपमध्ये जाऊन. तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या माईकबद्दल नक्की कमेंट करून सांगा. प्लस तुम्हाला ह्याची ऑडिओ क्वालिटी आवडली की नाही आवडली ती देखील नक्की कमेंट करून सांगा. प्लस तुम्हाला जर हा माईक घ्यायचा असेल तर या संपूर्ण लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर नक्की तुम्हाला जर हवा असेल तर डेफिनेटली जाऊन तो माईक तुम्ही घेऊ शकता. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र, जय हिंद.